सर आज आपण एक पत्र दिले पंतप्रधान मोदींना, त्यांचे आभार मानलेत आणि साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहिले त्या संदर्भात आणि काही कालपुतळा स्टेडियम मध्ये उभं राहावं जे संघटक होते त्यांची ही सूचना होती की मल्हारराव होळकर, त्याच्यानंतर महाजी शिंदे असे 2-3 नावं त्यांचं त्या ठिकाणी कायमचं स्मारक असं असा आग्रह स्थानिक नेतृत्वाने केला. तर त्यावर आधारित ते सांगितलं त्याचं मी पत्र वाचलं. सर आज AI आधारित एक आपण कार्यक्रम होतोय, एक वेगळी क्रांती आहे ही कृषी क्षेत्रातली. AI वरती आता ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात 100% AI वरनं अनेक क्षेत्रामध्ये, पण आमचं लक्ष शेती आणि तत्सम क्षेत्रावर आहे. हा एक चमत्कार आहे. याच्यामुळे एक इथं जो प्रयत्न आहे, इथं AIचा वापर करून ऊसाचं पीक घ्यायची कल्पना. याच्यामध्ये एक तर ऊसाला पाणी कमी लागेल, ऊसाचं दर एकरी उत्पादन आणि ऊसामध्ये सुक्रोज म्हणजे साखर याचं प्रमाण हे वाढेल आणि ऊसाचा धंदा अधिक सोयीचा परवडणारा होईल. हे सगळे चमत्कार AI होऊ शकतात. तर ते AIचं तंत्र इथं आणायचा बरेच दिवस आमचा प्रयत्न होता आणि मला आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचं एक बैठक या ठिकाणी आहे. जवळपास 300 लोक या ठिकाणी येतील. त्यांच्यासमोर एक संच मानलं जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा राबवायची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू होईल. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान मराठवाडा ते विदर्भ येथील 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पुनर्वसन मंत्री मुकुंद पटेल यांनी दिली आहे. शेतीशी संदर्भात आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात. चिंताजनक आकडेवारी आहे. 2706 मराठवाडा ते विदर्भ. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाचे काही जिल्हे लाईक यवतमाळ, अमरावती या नगरमध्ये, मराठवाड्यामध्ये भीड अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे. आम्हाला लोकांच्याकडं याचा थोडीवर माहिती कळल्यावर आम्ही त्याची ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं, त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा आग्रह आम्ही धरणार आहोत. उद्या त्याला सोमवारी पार्लमेंट सुरू होईल, त्यानंतर या कामात लक्ष घातलं जाईल. काही दिवसानंतर माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक लागणार आहे. तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहे, कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतली. असं की निवडणुका होत असतात, लोक भेटत असतात, त्याच्यात मी व्यक्तीच्या काय करायचं हे काही ठरवलं नाही. माझं लक्ष बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे आहे. सर राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतंय. होळीवरून हिंदू मुस्लिम होताना दिसतं आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं. राहुल सोलापूरकर असतील, इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होताना. असं की
हे सरसकट राज्याचं वातावरण असं असं काही मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक आहेत. अचानक सामोरं जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा, सक्त भूमिका घ्यावी, सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी वाढवायचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला लगेच भूमिका घेता येईल. सर, राजकीय प्रश्न आता जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे. ते नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यांच्या वक्तव्यावरनं पण वेगवेगळे अर्थ काढले जात होते. त्यांनी उत्तर दिले, आज तुम्ही छापलंय त्यांचं उत्तर, आज छापलंय आणि त्यांनी ते उत्तर बारामतीला दिलं. माणिकराव कोकाटेंसंदर्भात प्रश्न आहे की कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे, परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणुका होऊ नयेत, खर्च वाढला असता म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केलेली. नाशिक कोर्टानं हे जे आहे ते निरीक्षण नोंदवले. कसं मला काय माहिती या गोष्टी झालंच नाही. स्थानिक लोकांनी विचार. साहेब, मल्हार झटका आणि या सर्टिफिकेटवरून वाद निर्माण झालेला आहे. जेजुरीच्या विश्वासतांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे, काही विश्वासतांचं काय? राज्याच्या सोबत प्रश्न दुसरे आहेत का नाही, हे काही राजकीय प्रश्न आहेत. साहेब, अर्थसंकल्प आता सादर झालेला आहे, पण राज्यावरती काही लाख कोटीचं कर्ज आहे. 9.5 लाख कोटींचं कर्ज झालंय. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं 2014 पर्यंत, ते 2 लाख कोटीपर्यंत होतं. आता ते 9.5 लाख कोटींच्या पुढे गेलं. माझ्या वाचनात आलं, अर्थमंत्र्याचं जे वाचन होतं त्याच्यात त्यांनी या गोष्टी दिली आहे. बघूया त्याची कॉफी हातात पडल्यावर त्याचं वाचन करू. सर, बीड मधली परिस्थिती आहे. वेगवेगळे व्हिडिओ नेहमी पुढे येतात. गुन्हेगारी वाढताना दिसते. धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे. हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? असं आहे की वीज जिल्हा मी अनेक वर्ष ओळखतो. आज ती वीजची अवस्था आहे ती कधी नव्हती. वीज शांत सलमयाने सगळ्या घटकांना घेऊन जाणारा असा जिल्हा, असा माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मी स्वतः त्या भागात जेव्हा लक्ष देत होतो तिथं मी निर्णय केलेले 6 सदस्य आमदार म्हणून तिथे निवडून आहे. हे एक प्रकारचं सामंजस्याचं वातावरण होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज वीजमध्ये आपल्याला दिसत आहे. माझं स्वच्छ मत असं आहे की राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं धोरण हे असण्याची गरज आहे. आणि वीजला पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत ते कशी येतील याची काळजी घ्यावी. अंजली दमानींनी फोटो ट्विट केलाय, जे निलंबित पोलीस आहेत त्यांच्यासोबत तिथले न्यायाधीश होळी खेळताना पाहायला मिळतात. कसं बघता या सगळ्याकडे महाराष्ट्र? मी काही बघत नाही, मला काही माहिती. सर, कौटुंबिक प्रश्न. तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे 10 तारखेच्या साखरपुड्याचं जय पवार यांनी त्यांच्या भावी पत्नी. हा काही फरक नाही, कुटुंब एकत्र येणार. हा काही फरक नाही. काय या निमित्तानं कुटुंब एकत्र येणार. केंद्राच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात, प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाही. याला कोण जबाबदार आहे? राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जबाबदार आहे? कोणती योजना, कोणत्या योजनेबद्दल तुम्ही बोलता, असं लेख स्टेटमेंट करणं योग्य नाही. साहेब, आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ. एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांना विचार